श्री गुरुलीला अमृत अध्याय 6 श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, श्री गुरुलीला अमृत ग्रंथाच्या 6व्या अध्यायात श्री गुरूंची महानतेचे आणि भक्तावरील त्यांच्या कृपा शिवर्षाचे सुदर्शन सुंदर वर्णन केले आहे. या अध्यायात गुरूंच्या चरणी संपूर्ण समर्पण केल्याने कसे जीवनातील संकटे दूर होतात आणि भक्ताला आत्मशांती व सद्गती प्राप्त होते याचा उल्लेख आहे. कथासार. गुरूंच्या उपदेशांचे महत्त्व. या अध्यायात गुरूंच्या उपदेशांचे अनुसरण केल्याने जीवनात योग्य दिशा कशी मिळते आणि अज्ञानरूपी अंधार नष्ट होतो याचे वर्णन आहे. गुरूंचे विचार आणि शिक्षण हे भक्तांच्या उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. श्रद्धा आणि समर्पण. भक्ताने गुरुवार संपूर्ण श्रद्धा ठेवल्यास त्यांच्या सर्व समस्या आणि अडचणी गुरूंच्या कृपेने सुटतात. श्रद्धा हीच आत्मिक उन्नतीची खरी गुरुकिल्ली आहे. संकटावर मात करण्यासाठी गुरुकृपा. अध्यायात दाखवले आहे की जीवनात कितीही संकटे आली तरी गुरूंच्या मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने ती पार करता येतात. योग्य श्रद्धा आणि भक्तीमुळे भक्ताला मार्ग सापडतो. गुरूंचे चमत्कार. श्री गुरु आपल्या भक्तांच्या जीवनात अद्भुत चमत्कार करून त्यांना योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांच्या कल्याणाची काळजी घेतात. गुरूंच्या लीलांने भक्तांचे जीवन प्रकाशमान होते. धार्मिक आणि नैतिक शिकवण. या अध्यायातून भक्तांनी नेहमी गुरूंच्या शिकवणीचे पालन करावे, शुद्ध मनाने जीवन व्यतीत करावे आणि संसारात राहूनही आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करावा असा संदेश दिला आहे. निष्कर्ष. श्री गुरुलीला अमृतांच्या 6व्या अध्यायात श्री गुरूंच्या कृपेचे महत्त्व, श्रद्धा आणि भक्तींची ताकद तसेच गुरूंच्या मार्गदर्शनाने जीवन कसे सुकर होते हे प्रभावीपणे दर्शविले आहे. गुरूंच्या चरणी संपूर्ण समर्पण केल्यानेच भक्ताला सुख, समाधान आणि मोक्षप्राप्ती होऊ शकते. श्री गुरुदेव दत्त. जर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.